हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज माझे काका आणि बाप्पा चालले नाशिकला, त्यांना गाडीची सर्व्हिसिंग करायची म्हणून. आणि त्यांना माझं प्यायचं आहे, त्यासाठी माझं बादलीत ठेवलंय, कारण ते झालंय बर्फ म्हणून त्याला गरम पाण्यात ठेवलंय. ओय कोणता गेम खेळतोय? ओय ओय पिपी. ए चीयर्स. नक्की माझाच आहे ना त्याच्यात मँगो ज्यूस. ती शोले पिक्चर मधली दारू नव्हती का, अशाच रंगाची होती. हा ना. तो ब्रँड आहे. अच्छा, आज खूप शायनिंग मध्ये. कुठे चालली? हो का. आम्हाला दोघींना काही नेणार नाही तुम्ही? आम्हाला दोघींना काही नेणार नाही. घरातले काम करायचे, तुम्ही बाहेरचे करायला. चूल आणि मूल सांभाळायचं फक्त. हो का. आता दिवसभर मूल सांभाळायचे आम्हाला. नको ग, नको देऊ. नाही घ्यायचं. एक गोट घे फक्त दादू, नको घेऊ. चांगली गोष्ट आहे. पाऊस पडल्यावर कसे खेकडे बाहेर निघतात तसं आपल्या घरातून. ब्लॉगर बाहेर निघताय. सकाळ सकाळ झाली का ब्लॉगर बाहेर निघताय. गडकं बाहेर कॉन्टेंट निघत ब्लॉगर. बोरा काय करू राहिला? हे कोण आहे? हे कोण आहे? कोण आहे हे? का नाही ग? अगं लाजली लाजली ओढलं. चू 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 दादा चू. तर काहीच मी आले ते ब्लॉग अपलोड करण्यासाठी. आणि आज सुनील ते पण नाही घरी, ते गेले नाशिकला गाडी सर्व्हिसिंगसाठी. आणि त्यांचे बरेच काय काय काम होते, त्यामुळं आम्ही तिघी दादा आम्हीचे घरी आणि काना. आणि माझं सुनीलने काय गिफ्ट दिलं आहे मला ॲनिव्हर्सरीला, ते तुम्हाला सांगायचं राहिलेलं आहे. तर मी ते लवकरच सांगेन. आत्ता थोडंसं काम आहे, खाली काम म्हणजे काही नाही, पाहुणे आलेले वाटतं, तर मी खाली जाते आत्ता. पण लवकरच मी तुम्हाला सांगाल की सुनीलने ॲनिव्हर्सरीसाठी मला काय गिफ्ट दिलं आहे. आणि खूप छान गिफ्ट आहे, जे की मला पर्सनली खूप आवडलं आहे. मला तेच पाहिजे होतं आणि मी ते त्यांना आधी सांगितलेलं होतं एकदा, त्यामुळे त्यांनी मला तेच गिफ्ट दिलं आहे. सो चला थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवते की सुनीलने मला काय गिफ्ट दिलं आहे. कानाला आहे ना, आम्ही आत्ता येतो बिस्किटचा पुडा आणि 200ची नोट होती, ते दाखवलं. कानाने पैसे उचलले, 3 वेळा केला असतं त्याला आम्ही पैसेच उचलले. आणि आता ते पैसे ना दीदींनी ठेवून दिले, तर तो सापडू राहिला कुठं गेले. दर काना घे, काय घ्यायचं? अय्यो ना पैसे, त्याला माहिती जास्त पुढे येतील पैशात. नाही बाई मम्मी, तेच लागत आहे त्याला पैसेच घ्यायचे. घे. काय घ्यायचं? काय घ्यायचं? बिस्किट घ्यायचे, बिस्किट घ्यायचे, हे घ्यायचे, हे घ्यायचे. एवढं कळतं का दादू तुला? दादू एवढं कळतं तुला? पैसे घ्यायचं, पैसे घ्यायचं. आयु आयु बब्बू. टाकल्या. आता पैसे कुठे गेले? हरवले का? आता पैसे सापडे कुठे गेले? तर काहीच आत्ताच पाहुणे गेले आणि थोडा वेळ कानासोबत खेळले. आणि आता म्हटलं तुम्हाला दाखवावं की सुनीलने माझ्यासाठी काय गिफ्ट दिलं आहे. तर मी सुनीलसाठी रिंग घेतली होती. आणि हे तर माझं जे गिफ्ट होतं ते त्यांच्यासाठी पूर्णपणे सरप्राईज होतं, कारण त्यांना माहीत नव्हतं की मी काही गिफ्ट घेतले. मी जेव्हा माहेरी गेले ना, तेव्हाच मी रिंग घेतली होती त्यांच्यासाठी. तर हे काय त्यांना काही आयडिया नव्हती, कारण यांना वाटलं ही तर कुठं गेली नाही, मग हिने गिफ्ट नसेलच घेतलं. त्यांना असं वाटत होतं यावेळेस की हिने गिफ्टच नाही घेतलेले. आणि ते थोडेसे सरप्राईज झाले होते मग माझं ते गिफ्ट बघून. पण माझं गिफ्ट सरप्राईज नव्हतं. मी त्यांना सांगितलं होतं की ही वस्तू मला ती आवडती, तर तुम्हाला द्यायची, तर तुम्ही गिफ्ट देऊ शकता.
हे मी त्यांना सांगितलं होतं की मला अशी अशी एक वस्तू आवडती, तर त्यांना तीच गिफ्ट देऊशी वाटली म्हणून. आणि कसं ना, मुली पटकन कोणती पण गोष्ट चॉईस करू शकतात. पटकन म्हणजे मुलींकडून पटकन कोणती गोष्ट चॉईस होत नाही त्यांच्या स्वतःसाठी, पण दुसऱ्यासाठी काय गिफ्ट द्यायचं नाही हे त्यांच्या पटकन लक्षात येतं. मला तर सगळ्याच मुलींबद्दल असं वाटतं. पण बॉईजचं तसं नसतं. का नसतं? तर मुलींनाच ते गिफ्ट आवडत नाही. म्हणजे कारण कसं असतं, बॉईजनी जे पण गिफ्ट दिलेलं असतं ना, ते म्हणजे छोटं काही जरी असलं ना ते आवडतं. पण मग मुलांना काय वाटतं की अरे यार, ते जर आपल्या व्यक्तीला जर आवडलंच नाही तर ते देऊन पण काय उपयोग ना, असं राहतं. त्यामुळं त्यांना असं वाटतं की यांनी स्वतः सांगितलं ना, मग आम्ही ते घेऊ. मग ते त्यांच्या आवडीचं असेल मग ते अजून बेटर. पण मग त्यांना स्वतःला असं वाटतं की मग आम्हीच द्यायचं गिफ्ट, म्हणजे त्यांनी त्यांच्या विचारांनी जर ते गिफ्ट दिलं तर मुलींना ते आवडेल की नाही, असा एक विचार राहतो मुलांचा. त्यामुळं कदाचित मुलं स्वतः कधी सरप्राईज देत नसेल. काही देतं, काही नाही देत. म्हणजे सुनीलला पण असं ते पण म्हणत असते की तुला काय गिफ्ट घ्यायचं ते सांग, मी देतो. कारण त्यांना पण वाटतं की तुला आवडेल की नाही, त्यामुळं ते असं बोलते. आणि दादांचं पण तसंच आहे. दीदीला विचारते की तुम्हाला काय गिफ्ट आवडतं तसं. तर जाऊ द्या, बस झालं. गिफ्ट काय हे नाही ते याला आवडतं त्याला आवडतं, त्याच्यापेक्षा आता मी गिफ्ट दाखवते. तर सुनीलने मला ही झूकची पर्स दिली गिफ्ट, जी की मला खूप म्हणजे मी ना पहिले वेगळी मागवली होती, पण नंतर असं वाटलं की दीदींकडं पण सेम होती. मग दीदी बोलले की माझ्याकडं पण सेम आहे, मग आपला असं यूज नाही होणार ना, म्हणजे सेम होईल. मग म्हटलं जाऊ दे, सेम होईल. तर मग मी ती रिटर्न केली आणि नंतर मग मी विषय सोडला होता. पण मग सुनील म्हणे की मग तुला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट देतो, तुला जे आवडेल ती सिलेक्ट कर. मला ही पर्स खूप आवडली होती, तर त्यांनी मला ही पर्स गिफ्ट केली ॲनिव्हर्सरीसाठी. आणि छान आहे, झूक ब्रँड पण छान आहे. आणि त्याचं जे हे डिझाईन आहे ना, प्रत्येक झूकची जी बॅग आहे, प्रत्येक बॅगवरचं डिझाईन एकदम ट्रॅडिशनल आहे. त्यांनी एकदम छान लुक येतो पर्सला. आणि त्याचं जे लेदर आहे ना, ते पण ओरिजिनल आहे, म्हणजे वेगन लेदर आहे. त्यामुळं अजूनच छान वाटतं. मला तर पर्सनली खूप आवडली आहे, दीदींना पण खूप आवडली आणि आत्यांना पण. आणि ही कशी ना, आपण असं ट्रॅडिशनल ठिकाणी पण घेऊन जाऊ शकतो. आणि सपोज लग्न वगैरे किंवा असं कुठं आपण कोणाच्या पाहुण्यांच्या घरी गेलो तिथं पण घेऊन जाऊ शकतो. आणि जर आपण फिरायला गेलो तर जीन्सवर वगैरे पण चालून जाईल, मला असं वाटतं. तर तुम्हाला सुनीलने दिलेलं गिफ्ट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. मला तर पर्सनली खूप आवडलं आहे. जर तुम्हाला हे आवडलं असेल आणि तुम्हाला पण ही पर्स घेऊशी वाटत असेल तर मी व्हिडिओमध्ये लिंक देईल, माझ्या लिंकवर जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर आज आम्हाला खूप साधा सिंपल स्वयंपाक बनवायचा आहे. तो म्हणजे फक्त मसाले भात आणि मिरचीचे भजे बनवणार आहे. आधी फक्त मसाले भातच बनवायचा होता, पण आम्हाला आठवलं की मिरच्या पाणी म्हटलं मग भजे पण बनवू. तर मिरचीचे भजे, कारण आम्ही तिघीच जेवायला, मी, आत्या आणि दीदी. कारण सुनील आणि दादा गेले नाशिकला आणि मोठ्या दादांना पण आमंत्रण आहे एका ठिकाणी, दादा पण तिकडे जाणार. त्यामुळं आम्ही मस्त मसाले भात बनवणार आहे. कारण आम्ही 4 वाजता मॅगी खाल्ली, आम्हाला एवढी भूक नाही, तर थोडंसं लाईटच खाणार आहे आम्ही बनवले आज मिरचीचे आणि बटाट्याचे भजे. कारण आमच्या दोघींच्या यांनी ना लई चमचमीत खाल्लंय, त्यामुळे आम्ही भजे बनवले आज. त्यामुळे आम्ही श्रुतीच्या आवडीचे बटाट्याचे भजे बनवले, श्रुतीचा आवडीचा मसाले भात बनवले आणि मिरचीचे भजे. मिरचीचे भजे जे सगळ्यांना आवडतात, स्पेशली मला. हो, दीदीला खूप आवडतं मिरचीचे भजे. कसं आहे, दुपारी आम्हाला चिडवण्यात आलं, आम्ही हे खातोय आम्ही ते खातोय, तुम्हाला काय आणायचं आता, ते लेट येतील, ते येईपर्यंत आम्ही जेवलेलो राहू आणि काय चालणार आहे. म्हटलं आपणच घरी चांगलं चांगलं बनवून खाऊ. मग चमचमीत बनवलं मी भजी डायरेक्ट. हो, भजे कधी खाल्लेले का? हां, नाही चालेल. आम्ही दुपारी त्यांच्या खुन्नसेमध्ये हे मॅगी पण खाल्ली. हां, मॅगी पण खाल्ली. खूप जास्त हो, मॅगी आम्ही वेगळ्या स्टाईलची बनवली. मॅगी अशी मस्त झाली होती ना, लय वेगळ्या स्टाईलची बनवली.
आम्ही कानाला खाऊ घालायसाठी बसलो आणि कानाला सगळीकडे फिरायचंय. हा इकडे आता पा जवळ घेऊन बस. कानू इकडे पाय. ऐ. पूर्ण वेट पाठीचं पायावर सोडून दिलेलं आहे. लय छान दिसू राहिली. लय छान दिसती. तपकिरी काय मायावर लक्ष द्या.